नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझी आई अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी लॉंग व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवरती. तर त्याचं कारण असं की मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलं की मी आता जॉबला लागलेले असल्यामुळं मला ना वेळच भेटत नाही आहे आणि बऱ्याच दिवसांनी आता ठरवलं की आज सुट्टी होती गुरुवारची, तर आपण साफसफाई करूया. साफसफाई केली, सकाळपासून त्याच घाईमध्ये आहे आणि आंघोळ वगैरे झाली, कारण उपवास म्हणून आंघोळ वगैरे झाली, पण देवपूजा केली नाही. कारण आपला देवघर जे आहे ते हॉललाच आहे, म्हणजे देवघर म्हणजे मी टेबलवरतीच असं स्वामींची प्रतिमा वगैरे ठेवलेली आहे. जे देव जे असतील त्यांच्या मूर्त्या वगैरे मी टेबलवरच ठेवलेल्या आहे आणि तिथेच पूजा करते. मग आता हॉल वगैरे साफ करायचा म्हटल्यानंतर कसं होणार की पूर्ण जी साफसफाई केली, पण जाळ्या वगैरे असे झाडून काढलेले आहेत, त्यात तिथे पडणार देवावरती आपण पूजा केल्यानंतर. मग आणखीन परत साफसफाई म्हणजे देवाची पूजा वगैरे, मूर्त्या वगैरे साफ करा, हे करा, पाणी घाला देवाला, हे करण्यापेक्षा मी म्हटलं आज सकाळी आंघोळ वगैरे झाली तर पहिले साफसफाईच करून घ्यावी, त्याच्यानंतर शेवटी आपण छान देवपूजा करू. मग आता हॉल वगैरे झाला आणि मग हॉल झाल्यानंतर लगेच किचनची आपल्या एंट्री. मग किचन घेतलं पहिल्यांदा, पण भांडी वगैरे भरपूर पडली होती सकाळपासून. मग भांडी घासून घेतली आणि जशी बेसिनची भांडी होतील तसं मी तिथेच मग जेवण थोडं शिल्लक होतं ते छोट्या भांड्यांमध्ये वगैरे काढून ठेवलं आणि ती पण भांडी घासून घेतली. मांडणीवरची भांडी वगैरे घासली. सर्व टोटल साफसफाई झाली. डबे थोडे शिल्लक ठेवले, म्हटलं नंतर सर्व एकदम नको, थोडं हळूहळू करू. आणि ते झाल्यानंतर जशा प्लेटा वगैरे होत्या छोट्या मोठ्या त्या घासून घेतल्या आणि मांडणी तिथेच पुसून मी त्याच्यावरती भांडी वगैरे लावून घेतली. कारण मांडणी काढायचा तर एवढा माझ्याजवळ टाईम पण नव्हता मांडणी काढून साफ करायला. आणि गेल्याच वेळी मी भांडी फक्त स्वच्छ करून घेतली होती, मांडणी वगैरे, भांडी भरण्या वगैरे. मग म्हटलं आता काय एवढी खराब नाही तर काही गरज नाही. मग झालं, भांडी वगैरे झाली, सर्व झालं. शेवटी मग देवपूजा वगैरे केली. मी तुम्हाला व्हिडिओ दिसेलच पुढे. म्हटलं बऱ्याच दिवसांनी साफसफाई चालली तर लॉंग व्हिडिओ का आपण टाके ना, कारण छोटे व्हिडिओ असं बनवून मी तुम्हाला जेवणाचे बारीक सारीक टाकतेच. त्याच्यामध्ये काय होतं आहे की जेवणाचे छोटे मोठे व्हिडिओ तर तुम्हाला येतात शॉर्टला, पण लॉंग व्हिडिओ टाकायला वेळच नाही आहे मला. कारण कामावर शिफ्ट उलटसुलट पडल्यामुळं ना, नाईट, फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, जनरल वगैरे वेळ नाही भेटत आहे एडिटिंगला वगैरे. आणि मुलगीची पण 12वी असल्यामुळे तिला आपण बोलू नाही शकत आहे थोडं एडिट करायला मदत वगैरे कर किंवा काय. म्हणून आता म्हटलं जसे व्हिडिओ आपण असे साफसफाई असू किंवा कुठलंही काही असू तर ते टाकत राहायचे. नेहमी ठरवते, पण तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतच नाहीत. त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते मी. कारण असं वाटतं की आपलं चॅनल चालू ठेवावं, ग्रो होईल आज नाही उद्या. पहिल्यांदा सुरुवातीला मी यूट्यूबमध्येच आपण काहीतरी करायचं असं ठरवलेलं, करिअर वगैरे. पण झालं असं की बऱ्याच वेळा असं होतं की कधी व्हिडिओ अपलोड होतो आहे, न होतो आहे, एडिटिंग करायला भेटते नाही भेटते, कधी तब्येत बिघडली, काय झालं, तर त्याच्यासाठी मी घर सोडलं. अशी बरीच कारणं आहेत की मी घर सोडलं आणि जॉब शोधला. की म्हटलं आपण जॉबमध्ये म्हणजे असं आपलं मन गुंतवलं ना की थोडं बरं वाटेल आपल्याला पण, आणि काही बाकीची बरीच टेन्शन आहे ती पण दूर होतील. पण आता झालं असं की असं वाटतं की चॅनलला एवढे सबस्क्रायबर आपले आहेत, फुल नाही फुलाची पाकळी. तुमचं प्रेम मला फुल नाही फुलाची पाकळी म्हणता येणार नाही, तुमच्या प्रेमाने मला फुल नाही फुलाची पाकळी सबस्क्रायबर जेवढे जमा झाले, तर ते आता तुमचं मन कसं नाराज करायचं असंही वाटतं. एकदा हेही वाटतं की जॉब सोडून द्यावा का आणि आपण यूट्यूबमध्येच काहीतरी करावं का. पण आणखीन मग घरी असल्यावर परत पहिल्यासारखंच मागे जसं पुढं बोलतो ना आपण तसं व्हायचं. म्हणून म्हटलं जाऊ दे, हेही कंटिन्यू चालू ठेवू, हेही ठेवू आपण. तर तुमची परत एकदा माफी मागते मी की माझे लॉंग व्हिडिओ येत नाहीत. मी तर असं आपला टायटल आहे की फूड आणि फूड आणि व्लॉग म्हणून. तर काही नाही, जसं माझ्याने मनोरंजन तुमचं करता येईल किंवा तुमच्यापर्यंत जेवणाचे असो व्हिडिओ किंवा इतर कोणते असेल जेवढे पोचवता येईल तेवढं मी पोचवण्याचा प्रयत्न करीन. तर आपली भांडी इथं बऱ्यापैकी म्हणजे भरपूर भांडी होती ती झालेलीच आहेत. आता मांडणीवर लावून वगैरे घेईन मी. आणि थोडं वहिनी पण आली होती
तर बोलली मी तुम्हाला जरा मदत करीन. तिने मला बेड वगैरे म्हणजे खेचायला वगैरे साफसफाई करायला इकडून तिकडे मदत केली आणि बोलली आता तिला म्हटलं चल एकत्र जेवू आपण. मग एकत्र दोघींनी जेवण केलं आणि नंतर ही बघा इथं ऑलरेडी भांडी घासलेली होती. अजून ही मांडणी रॅक वगैरे स्वच्छ तर दिसतोय, पण थोडी धूळ आहे, साफ करायचं आहे आपल्याला. तर ती बोललेली आपण एकत्र जेवण झालं की चहा वगैरे घेऊ. तर आता तिला चहा बनवायचाच होता, तोपर्यंत मी संध्याकाळ 4:30 वाजलेले आहे. मग चहा वगैरे ठेवला आणि इकडे देवापत्ती वगैरे करायला म्हटलं, देवपूजा वगैरे करायला मूर्त्या वगैरे काढल्या. त्यांचं स्वच्छ म्हणजे असं पितांबरीने वगैरे आरती वगैरे घासून झाली. आणि मला हे असा चहा म्हणजे असं फेस आलेला वगैरे भरपूर आवडतो. मला आईची आठवण लगेच येते, पण माझ्या आईच्या हातची सर कोणालाच म्हणजे मला तर जमणार नाही. तिच्या हातची वेगळीच चव आहे, चहा म्हणा काही असू दे. पण ट्राय करते तिच्यासारखं चहा बनवण्याचं, गाळण वगैरे अशी हलवून चहाची मस्तपैकी छान. मग वहिनीने चहा घेतला, मी माझ्या मुलीने. इथे आपली देवपूजा पण झाली आणि आता संध्याकाळ व्हायला चालली. मग दिवा वगैरे लावला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचं भरभरून प्रेम भेटू दे आणि नेक्स्ट टाईम नक्की भेटू. बाय बाय.